तुझा प्रभाग कोणता आहे, काय समस्या आहे प्रभागात? मी चारू सारंगे, मी छत्रपती नगर मध्ये राहते. आमच्या इकडे हे म्हणजे सक्षम सगळे उमेदवार आहे. प्रवीण मोहिते साहेब आणि हिवाळी साहेबांनी भरपूर काम केले आमच्या एरियात. आमचे रोड झाले, लाईट सुद्धा झाले, त्याच्यामुळे सुरक्षित झालो आम्ही. लेडीज लाईट मुळे काही काही मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सुरक्षित वाटतं ते आता लाईट असल्यामुळे. आणि पुन्हा आता पाणी आलं पाहिजे, पाण्याची खूप समस्या आहे आता. तेच काय वाटतं, कोणत्या पक्षाची चर्चा किंवा कोणत्या उमेदवाराची चर्चा? सध्या चर्चा तर मशाल्याची जे मोहिते त्यांची, प्रतीक्षा मोहिते, हिवाळे साहेब, भुजबळ साहेब आणि छायाताई साहेब. कारण की त्यांचे काम एकदम सक्षम आहे. त्यांचे काम एकदम व्यवस्थित चोख आहे बुवा. त्यांना म्हणजे पद नसताना त्यांनी काम व्यवस्थित केलेले आहेत. आणि पद आल्यानंतर किती चांगले काम करतील याची विचार केला पाहिजे लोकांनी. मी तर ते लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे. काय सांगाल काका, सध्या आपण कोणत्या प्रभागात राहतात आणि काय वाटतं या प्रभागाबद्दल किंवा काय समस्या आहे? आम्ही प्रभाग नंबर 26 मध्ये राहतो. या प्रभागामध्ये आता जे स्टँडिंग उमेदवार उभा आहेत, आमच्या प्रतीक्षाताई मोहिते या शिवसेनेकडून उभे आहेत. समस्या म्हटलं तरी इथं बरीच कामं झालेली आहेत. पाण्याची फार मोठी गंभीर समस्या आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण लवकरात लवकर निवडून आल्यानंतर पाण्याची समस्या सोडवू. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते अगदी चांगल्या भक्कमपणे ते काम करत आहेत. या अगोदर पण त्यांनी विकासाचे काम या एरियामध्ये भरपूर केलेले आहेत. काय वाटतं त्यांची इतर उमेदवारापेक्षा त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर अतिशय चांगले उमेदवार आहेत. कुणी त्यांचं पार्श्वभूमी चेक करू शकता की असे उमेदवार मिळणं अवघड आहे. एवढे चांगले उमेदवार आहेत की त्यांनी अगोदर बी ही समाजसेवेचे काम अतिशय भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहे. काय सांगाल ताई, तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे आणि कोणत्या पक्षाची सध्या चर्चा सुरू आहे किंवा कोण निवडून येईल? माझं नाव लता सतीश घारे. आमच्या म्हणजे या परिसरामध्ये सगळे कामं म्हणजे ऑलरेडी त्यांनी केलेली आहेत कुठले पद नसताना. तर आता फक्त पाण्याचा एकच प्रश्न आहे, तर तो नक्कीच हे मिटवतील. त्यामुळे आम्ही मशाललाच निवडून देण्याचं ठरवलेले आहे. कारण आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की ते पाण्याचा प्रश्न मिटवतील आमचा. कशावरून असं वाटतं मिटवतील म्हणून? कारण त्यांनी आतापर्यंत सगळे रोड, लाईट सगळं केलेलं आहे आणि त्यांना कुठले पद नसताना केलेलं आहे. त्यामुळे पुढे पद भेटल्यानंतर तर ते पाण्याचा प्रश्न नक्कीच मिटवतील असं आम्हाला वाटतंय. आपण म्हणजे कोणत्या पक्षाची द्यावा सुरू? चर्चा कोणत्या पक्षाची? कोणत्या पक्षाची सध्या चर्चा सुरू आहे किंवा कोणत्या उमेदवाराची? सध्या मशाल या पक्षाची चर्चा सुरू आहे आणि यामध्ये 4 उमेदवार आहेत. प्रतीक्षाताई मोहिते, त्यानंतर साळुंके, हे साळवे आणि हरिभाऊ हिवाळे आणि संजयजी भुजबळ. या प्रभागामध्ये काय समस्या आहे, काय वाटतं? या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्हाला उद्धव साहेब सक्षम वाटतात आणि त्यांचा बराचसा निधी आणि लोकप्रियता आहे उद्धव साहेबाबरोबर आहे. त्यामुळे 4ही उमेदवार मशाल या चिन्हाला आवर्जून मतदान करतील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि विकासाचं काम हे उद्धव साहेबांनीच केलेलं आहे. त्यामुळे मशाल ही चिन्हावर मतदान करून जनता त्यांना सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. या भागात कोणते उमेदवार, कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे? या भागात आता मूळ शिवसेना असल्यामुळे जादा करून उद्धव साहेबांच्याच उमेदवाराची चर्चा असते. काय वाटतं, निवडून येतील अशी अपेक्षा आहे. सांगाल ताई, या भागात आपण राहतात, कोणता प्रभाग आहे आणि काय समस्या या भागाच्या आणि कोणत्या पक्षाची सध्या चर्चा सुरू आहे? आमचा प्रभाग आहे 26. त्यामध्ये अशी चर्चा चालू आहे की त्यांनी पद नसताना सर्व कामं करून दाखवलेले आहे
आणि पद आल्यानंतर तर 100% सगळ्यांना पाणी मिळणारच आहे, हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे आम्ही मशाललाच निवडून देणार आहे. का पण म्हणजे त्यांनी पद नसताना पण कामं केलेली आहे, तर आमची पूर्ण जनता असं सांगतेय की मशाल शिवाय आपल्याला कोणालाच निवडून द्यायचं नाही आहे. आणि पाणी हे येणार म्हणजे येणारच आहे. पाणी येणार तर आहेच, परंतु या भागामध्ये जी आहे कोणत्या पक्षाची हवा जास्त आहे किंवा कोणता उमेदवार तुम्हाला असं वाटतं किंवा तो निवडून येऊ शकतो? मशाल शिवाय दुसरं काही इथं चर्चा नाहीच आहे. कोणाच्याही तोंडात आहे मशाल मशाल मशाल.